हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय 2, वल्ली 3, श्लोक क्रमांक 5. यथा आदर्शे तथा आत्मनि, यथा स्वप्ने तथा पितृलोके, यथा अप्सु परीव ददृशे तथा गंधर्वलोके छाया तपयोः इव ब्रह्मलोके. अन्वयार्थ. आरशात प्रतिबिंब दिसावे तसे आपल्या अंतःकरणात दिसते. स्वप्नात दिसावे त्याप्रमाणे पितृलोकी दिसते. पाण्यात दिसावे त्याप्रमाणे गंधर्वलोकात दिसते. परंतु ब्रह्मलोकात मात्र प्रकाश आणि सावलीप्रमाणे अनुभूतीस येते. यमराजांनी मागील मंत्रात म्हणजे श्लोकात सांगितले की या नरदेहीच आत्मप्राप्ती शक्य आहे. त्याचाच हा श्लोक म्हणजे पुढील भाग आहे. मनुष्येतर प्राण्यांना म्हणजे मनुष्याहून नीच योनीमध्ये अल्पबुद्धी असते. त्यांना आत्मबोध होणे शक्य नसते. मानवालाच अनन्यसाधारण बुद्धिमत्ता आहे. तो आत्मज्ञान ग्रहण करू शकतो. ते प्राप्त होण्यासाठी आवश्यक ती साधना करू शकतो. याचबरोबर हेही सत्य आहे की मनुष्येतर प्राण्याच्या उन्नत अवस्थेत आत्ममिलन शक्य नाही. तेथे बुद्धिमत्ता असली तरीही ते शक्य नाही. हे सांगण्यासाठीच हा मंत्र आहे. यमराज सांगत आहेत की आरशात जसे स्वच्छ जसे आहे तसे आपले प्रतिबिंब दिसते, तसे आपल्या अंतःकरणात आत्मब्रह्म दर्शन होते. आपण ध्यानात असल्यास आपण ध्यानात आपल्याच अंतःकरणात खोल खोल अगदी आत आत उतरतो, बुडी मारतो. आरशात आपण आपल्या प्रतिबिंबासमोर येतो. त्याचप्रमाणे ध्यानाच्या अंतिम अवस्थेत अंतःकरणात आपल्याला समोरासमोर आत्मदर्शन होते. आरशात आपण जरी आपलेच प्रतिबिंब पाहत असलो तरी आपण त्या प्रतिबिंबाचे अवलोकन करत नाही, तर आपलेच अवलोकन करत असतो. याचा अर्थ त्या प्रतिबिंबाच्या माध्यमातून आपण आपल्यालाच न्याहाळून जाणून घेत असतो. आरशात समोरासमोर जसे आहे तसे आपले प्रतिबिंब दिसते. याचप्रमाणे ध्यानावस्थेत आपल्या अंतःकरणात आपल्याला आत्मब्रह्म दर्शन समोरासमोर जसे आहे तसे होते. तेथे आपण आपल्यालाच जाणतो. ते आत्मब्रह्म म्हणजे आपणच आहोत. यमराजांनी सांगितलं आहे की अंतःकरणात आरशात समोरासमोर जसे आहे तसे आपले प्रतिबिंब दिसते. त्याप्रमाणे आपल्याला आत्मब्रह्मदर्शन होते. परंतु हेही तितकंच महत्त्वाचं आहे की यासाठी पाहण्याचा आरसा स्वच्छ शुद्ध असला पाहिजे. आरसात जर धुळीने भरलेला घाणीने माखलेला असेल तर त्यात प्रतिबिंब जरी जसे आहे तसे पडले तरी ते आपल्याला जसे आहे तसे दिसणार नाही. ते धुलिकामयच दिसेल. याचा अर्थ अंतःकरणात आत्मब्रह्मदर्शन जसे आहे तसे व्हायला पाहिजे असेल तर अंतःकरणही आत्मब्रह्मा इतकेच पूर्ण शुद्ध असले पाहिजे. याचा अर्थ शुद्ध अंतःकरण म्हणजे काय ते समजून घ्यायला पाहिजे. आपण सर्वसाधारणपणे असे समजतो की शुद्ध अंतःकरण म्हणजे पापविरहित पुण्यमय सत्वगुणांनी युक्त असे अंतःकरण. हे असे समजण्यात एक अडचण आहे. ती म्हणजे पापपुण्य सात्विकता या गोष्टी मूलभूत सिद्धांत नाहीत. त्या स्थल काळानुसार बदलणाऱ्या गोष्टी आहेत. भारतात मैत्रीण असणे हे पापमय असात्विक गोष्ट आहे.
अमेरिकेत मैत्रीण असणं यात अशुद्ध असे काहीही नाही. भारतात मदिरा आणि मांसाहार शुद्धतेला निषिद्ध आहे. पाश्चात्य देशात दारू आणि मांस हे नित्य आहारातील पेय आणि अन्न आहे. हिंदूंना गाय अत्यंत पवित्र आहे. अहिंदूंचे गाय हे अन्न आहे. याचा अर्थ अंतःकरणाच्या शुद्धतेची अशुद्धतेची मूलभूत व्याख्या निराळी आहे, वेगळी आहे. शुद्ध अंतःकरणाने आपल्याला आत्मब्रह्माचे दर्शन होते. याचा अर्थ शुद्ध अंतःकरण म्हणजे ज्या अंतःकरणात आत्मब्रह्म दर्शन होते ते अंतःकरण. असे अंतःकरण म्हणजे निर्विचारी, निर्विकारी चित्त आणि आत्मा यांचा संयोग झालेले ध्यानसमाधी अवस्थित अंतःकरण होय. आपण या मंत्रात सुरुवातीला पाहिलं आहे की मनुष्य योनीहून नीच योनीत आत्मब्रह्मदर्शन होणार नाही. तेव्हा अशा नीच योनीचा मुक्ती मिळवण्यासाठी काहीही उपयोग होत नसतो. मुक्तीसाठी नीच योनीमधून मनुष्य योनीत धारणा व्हावी लागते. यमराज सांगत आहेत की मनुष्य योनीहून श्रेष्ठ योनीत आत्मब्रह्मदर्शन होईल, परंतु मुक्तीस योग्य असे ते होणार नाही. कारण ते आत्मब्रह्मदर्शन मनुष्य योनीत होणाऱ्या आत्मब्रह्मदर्शनाहून निराळे असेल. हे सांगण्यासाठी यमराज येथे काही उदाहरणे देत आहेत. पितृलोकी आत्मब्रह्मदर्शन स्वप्नवत दिसते. पितृलोक ही विदेही अवस्था असते. स्वप्नात आपल्याला दृश्य दिसते आणि जाग आल्यावर ते दृश्य नष्ट होते. दृश्य झोपेपुरतेच दिसते. जागे असताना, जीवन प्रत्यक्ष जगत असताना दृश्य दिसत नाही. स्वप्नात दिसलेले दृश्य जागेपणी नष्ट होते. याचा अर्थ दृश्य दिसणे हा भास, भ्रम असतो, ते वास्तव नसते. पितृलोकी विदेही अवस्थेत आत्मब्रह्मदर्शन होते ते त्या योनीत वास्तव जीवन जगत नसताना होते. ते त्या योनीत वास्तव जीवन जगत नसताना होते. या योनीत अंतरात्मा संचित भोगांप्रमाणे त्यासाठी योग्य अशा पुढील देहधारणेची प्रतीक्षा करत असतो. या प्रतीक्षेच्या कालावधीत त्याला जे आत्मब्रह्मदर्शन होते त्याचा मुक्तीसाठी उपयोग होत नसतो. कारण जेव्हा तो पुढील नवीन देहधारणा करतो तेव्हा त्या योनींच्या माध्यमातून त्याला मुक्तीकडे प्रगती करायची असते. पितृलोकी त्याला तेथूनच मुक्ती मिळत नाही. प्रथम त्याला योग्य अशा नवीन योनीत देहधारणा करावी लागते. अशी देहधारणा केल्यावर त्याला पितृलोकी म्हणजेच विदेही अवस्थेत जे आत्मब्रह्मदर्शन झाले ते तो विसरून जातो. कारण नवीन देहधारणा झाल्यावर पितृलोक हा स्वप्नवत होतो. त्यावेळी झालेले आत्मदर्शन विसरले जाते. यमराज पुढे सांगत आहेत की गंधर्व लोकात पाण्यात दिसावे त्याप्रमाणे आत्मब्रह्मदर्शन होते. गंधर्व योनी ही खूप पुण्य संचयामुळे प्राप्त होते. ही भोगयोनी आहे. जेव्हा खूप पुण्य केले जाते तेव्हा त्याचे भोग संचित होतात. हे भोग ऐश्वर्य, वैभव, धनसंपत्ती याच्या उपभोगाने संपवावे लागतात. ते तसे संपवले की पुन्हा मनुष्य योनीत जन्म घ्यावा लागतो. तेथे भोगमुक्त राहिल्यास मुक्ती मिळते. गंधर्व योनीत आत्मब्रह्मदर्शन होते ते पाण्यात प्रतिबिंब दिसावे त्याप्रमाणे दिसते. पाण्यात प्रतिबिंब अस्पष्ट दिसते. ते सतत वाऱ्याच्या लहरींनी हलत असते. ते स्थिर नसते. पाण्यापासून दूर गेल्यावर ते दर्शन अदृश्य होते. त्याचा मुक्तीसाठी काहीही उपयोग होत नसतो. कारण गंधर्व योनीतून मनुष्य योनीत येऊन अध्यात्म ध्यान साधनेने आत्मब्रह्मदर्शन झाल्यावर मगच मुक्ती मिळते.
यमराज पुढे सांगत आहेत की ब्रह्मलोकात मात्र प्रकाश आणि सावलीप्रमाणे आत्मब्रह्मदर्शन अनुभूतीस येते. प्रकाश आणि सावली याचे दर्शन हे स्पष्ट नसते. सावलीला नुसताच आकार असतो, चेहऱ्याची स्पष्टता नसते. सावलीवरून आपण ती कोणाची आहे ते ओळखू शकत नाही. ब्रह्मलोकात आपण सायुज्य मुक्त असतो. आपण आत्मवत पूर्ण शुद्ध असतो. आत्मदर्शन ही जणू जणू काही आपलीच सावली असते. ही आपली सावली त्या परब्रह्म परमात्म्याच्या दिव्य प्रकाशामुळे पडलेली असते. ते दर्शन नसते, दर्शनाचा भास असतो. ब्रह्मलोकात मुक्त साधना करून आपण सायुज्य मुक्त म्हणून मनुष्य योनीत जन्म घेतो. येथे मुक्तीच्या प्रतीक्षेत ते द्वार केव्हा उघडते त्याची वाट पाहत असतो. एक दिवस तिथे दर्शन होते, त्यानेच मुक्ती मिळते. अशा प्रकारे पितृलोक, गंधर्वलोक, ब्रह्मलोक येथील दर्शन हा भास असतो, ते दर्शन नसते. त्यामुळे त्याचा मुक्तीसाठी उपयोग होत नाही. मुक्ती मनुष्य योनीत पूर्ण शुद्धावस्थेत भोग मुक्तावस्थेत मिळते. हरिओम.